सकाळ सकाळी जाऊन बघा मकाची एक पिशवी घेऊन आलो आणि ही केळं आपल्यासाठी आणली खास. यातली काय एक दोन पोरांनी खाल्ली तरी एखादी फणी खाय नाही गेली लेकरांनी, ती पण आपण देणार. आपल्यासमोरच पोरांनी खाल्ली पाहिजे ती. ही ही घरातली जी भडकाव आहे ती मला यटवान दावती ती त्या हरामखोरांना यातली एक केळ देणार नाही. आणि नुसती असं तोंडाला पाणी सुटणार त्यांच्या. अरे मी पौष्टिक खातोय, तुमच्यासारखं काय बुरटं खात नाही. काय दपाट्यानं येईल लागलाच मला माप सांगायला. लगा इसरू नकोस, म्या सांभाळला होता तुला वाईट काळात. इसरायला लागलाच बुरट्या, तू माझ्या नादाला लागू नको. मी काल निवांत टेन्शनमध्ये, कुठला हिडिओ आला नाही काय नाही, मी निवांत काल टेन्शनमध्ये झाडाखाली निवांत झोपलो होतो. काल दिवसभर बी विचार, रात्रभर बी विचार. सकाळ उठल्यावर ठरवलं अजिबात कशाच टेन्शन घ्यायचं नाही. बायको गेली तिकडं उडत, भाव गेला, भाऊजं गेली, सगळी कोलून दिली तिकडं. काय गरज नाही आपल्याला कोणाची. एकटा जीव सदाशिव. आली पोर आपल्याजवळ तर पोरांना द्यायचं खाया प्यायला, आणि आपल्या आपण जर खातोय खावट काय बिन मानाचा राजा आहे आपण. आपण पोटानं उपाशी मरत नाही. आता आज उद्या केळं सरत नाही. एक फणी जरी केळा खाल्ली पोरांनी, 2 फणी आपल्याला राहते. दीड डझन आहे ती, 1.5 डझन आहे वर आहे ती एका फणीतनी. ती टेन्शन नाही. 4 केळं खाल्ली का गाच फोगल काय लागते सांगा. त्या भजनानं वडापावनं काय व्हायला लागलं, पोटाचा प्रॉब्लेम यायला लागला. म्हणून ते आता म्हणलं खायचं बंद. आपण ती पहिल्यापासून खातच नव्हतं, पण येळाला कसं तर आपलं खात होतो. म्हणून त्या भज्यादानं वडापावचा दिला विषय सोडून आता खायचं नाही म्हणलं. आता उद्या याला बघा, उद्या सफरचंदाचं कॅरेटच आणणार. 10-12 किलो सफरचंद कॅरेटच. आता चौकशी करून आलो आहे. 1600-1700 रुपयाला आहे. एक जण जोडीदार देतो म्हणला आहे आपल्याला. 1500 रुपयाला कॅरेट देतो म्हणलो. 1500 रुपयाला 10 किलो सफरचंद घेऊन येणार. आणि कॅरेटमध्ये 2-3 दिवसाला खाल्ली तरी आपल्याला 8 रोज टेन्शन नाही. कुठं जातात रोज गावातनं जायला, गावात काय मिळत नाही. बुरट सगळं कुठं भजीन वडापाव असलंच. जीव वाटलं जाऊन हाटीलावर आपलं निवांत जाऊन जीव आहे. 300 रुपये दिलं का अनलिमिटेड किती पिन नाही. वाटलं काय भाकरी खायला लागते म्हणून हाटीलावर जातो. नाही तसं तर आता डोक्यातच आहे. अर्धाभर किलो बोकडाचं मटण आणायचं. आज सोमवार आहे म्हणून आता म्हणलं केळं घ्यावं होती. अर्धाभर किलो बोकडाचं मटण आणायचं, चुलीव निवांत सुकं करून खायचं. रस्सा करायचा नाही, खाय नाही. काय भाकरी पैसे काय मटण खाऊन झोपाय निवांत. काय कमी पडत नाही, किती बिन खाऊ द्या. स्टॉक तसा कमवून लई ठेवला आहे मी. यांच्यासारखा काय उपलानी नाही मी. मला खूनच द्या दिदी. दपाड खाया बोलवायचं नाही. अरे तुमच्या अवलादीच असली त्या. मी ज्यावेळेस होतो तुमच्यासोबत तर कधी जिंदगीत तुम्ही मला एक चांगला गाठला नाही. पण मी तुमच्यासाठी भरपूर केलं आहे. पण तुम्ही मला वाकडं धावताय, यटवान धावताय. म्हणून तुम्हाला असलं बोलायची नीची माणसं आहे तुम्ही, नीची माणसं आहे. म्हणून असलं तोंडातून माझे शब्द निघायला लागले. आता नालाय काय तुम्ही. तुमचं थोबाड सुद्धा बघाय नाही. बायको तुम्ही ईडी करून सोडली आहे, पण तिला सुद्धा फेड येणार. तिला ह्या नवऱ्याची फेड येणार एक ना एक दिवस. एवढं लक्षात ठेव. शेवटी कळेल पुन्हा कोण कोणाचं असतं कळेल. धुपाटली ना तुला त्याकडून एकदा, पुन्हा त्यावेळेस माझी किंमत कळेल. आता ती कशी आहे ती मला माहीत आहे. त्या अवलादी कशी आहे ते मला माहीत आहे ना. गुळमाड बोलून त्या अवलादीने एकच काम केलं, दोघात भांडणं लावून दिली, निवांत चांगलं खायला लागली ती. पण ह्या ज्ञान गेलेल्या बायकोला कळणं झालं. या कळेल की काल असा कुठे डायरेक्ट फोडून टाकावं म्हणलं होतं, पर पुन्हा अजून म्हणलं मरोत तकडं. आणि तिला अजून पण सांगतोय माझ्या डोळ्यासमोर राहू नको, तू निघून जा तुझ्या परीनं. तुझी मला गरज नाही. कळलं का. मी माझ्यासाठी सक्षम आहे. देवाला मला 2 हात दिले तर 2 पाय दिले, तोंड दिलंय, नाक डोळं सगळं दिलंय. त्यामुळं तू माझ्या नादाला लागू नको. तुझी जा, तुझी काशी कर तकडं. माहेरात जा, नाही कुठं जायचं तकडं, बोंबलं त्या तकडं. तुझी गरज नाही मला. तिकडे काय गरज नाही मला. किती पण खाऊ द्या केळं. 2-3 खाऊन आताच बसलोय. अजून भूक लागली केळ हाणायची. आणि वारवसला निवांत ठेवली ती. आता आज काय नाही, आज ह्या खाटावर निवांत झोपणार आहे. काल झाडाखाली तर जाऊन झोपलो होतो, पण आज निवांत खाटावर जाऊन झोपणार आहे. काय गरज नाही आहे. कारण काय झालं आहे माहीत आहे का, ह्यांना जसं मी बाहेर फिरेल ती ह्यांनी माझा आरसा ह्याला लागलं. कसं बोंबलत फिरती ती आणि कसं काय असं त्यांच्या डोक्यात आहे. पण त्यांनाही काय कळत नाही. पोरं पिल्लं आहे ती. पोरांचं काय शेवटी लेकरं आहे ती. पोरं हिकडं वाईज खाती तकडं वाईज खाती ती. काय नाही पोरांचं काय.
आणि आता ठरवले कुणाच्यात मित्र आहेत त्यांनी जेवायला जायचं नाही, कुणाच्यात जायचं नाही. बोलवलं तरी पण जायचं नाही, असं पण जायचं नाही. आपले आपण खायचं. आपल्याला जे काय खा वाटतं ते करून खायचं. चुलीवर आता काय पण करून ठेवाय. भांडी घरातली सगळी माझी आहे, ती सगळी काळी करून ठेवणार. बगुली बिगुली सगळी मॅच घेतली ती, कोणी काय दिली नाही ती. माझ्या लग्नात सुद्धा मॅच घेतले सगळं, काय तिच्या बापाकडून आणलेलं नाही तिनं. त्यामुळं सगळे मला जी काय करू वाटतं हे करणार. काय खायचं करून भांडं द्यायचं तिकडं फेकून. काय करायचं, संपून टाकाय भांडी. तिला भांडं म्हणून ठेवायचं नाही. लई ना खरा नाही ते या अंगात. मुसऱ्यासारखी राहते इथं, निघून जा म्हणलं तरी थांबले माझ्यासमोरीचं डोळ्यासमोर. जाऊ पुरा या जिरा लय दिवस. कितीतरी केलं मला तिची गरज लागत नाही. कारण मला माझं हाल करायला बघते ती, पण माझा हाल होत नाही. माझ्याकडे जर पैसा नसता ना, हाल झाला असतं पोटाचं. पण मी ह्या तिघांना पिन एकात घेईन. माझा नाद करू नका तुम्ही. मला तुम्ही उपाशी ठेवायच्या नादात स्वतः उपाशी राहणार एवढं लक्षात ठेवा. माझ्या पिढीने बसून खाल्लं तर मला सरत नाही. त्यामुळे माझा नाद करू नका. मी तुमच्यासारखं काय पहिल्यापासून उधळत राहिलो नाही. हे बोलायचं नव्हतं, पण येळ पाडले ह्याने बोलायला. घराचं पैसे माझं बुडवलं का, हिरेचं बुडवलं, आणि आता तुला हिथं राहणार हिरं अजिबात फिरकुसळ देत नाही. झाले की तेवढ्या पुरतंच. एक ताट म्हणलं दिलं नाही. मध्ये गोड होतं आपलं, जाऊ दे म्हणलं, मग आपली कधी जर आपली हे करत होतं. आणि आता हाही मस्त विकून टाकणार आहे. मस्त ठेवत नाही. काय करायचं, ठेवत नाही. 5-50 हजार ठेवून निवांत एफडी करून टाकायची. अजून त्या एफडीत भर, काय टेन्शन नाही. गरज लागेल तसं निवांत खायचं, काय गरज नाही. अजून आपण कमवतोय, त्यामुळे ह्यांची कोणाची गरज नाही. पण बायकोला मात्र सहनशीलता संपली, डोळ्यात खुपायला लागली का हाकलून देणार म्हणजे देणार, ठेवत नाही तिला. तिची चूक तिला मान्य करावंच लागणार. अजून पण ती हमपण्यात वागते, मी चुकली नाही अशी म्हणते. चुकली नाही काय, तुला चुकीची शिक्षा काय असते ती तिला दाखवते एकदा. दुसऱ्याचा ऐकून तो जी वाटोळ करून घेतले ना, त्या आयुष्यभर तुझ्या क्षणाक्षणाला तुझ्या डोक्यात ती झालं पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीसाठी मी माझं वाटोळ करून घेतलं ही स्वतः मनाला तू म्हणणार. माझ्या तोंडावर नागा म्हणणार, पण तुझ्या मनाला खाऊन तू झुरत बसणार. मी चूक केली असं तुझ्या अंत करणारा वाटणार. कळलं का? आणि ती एक ना एक दिवस 100% होणार. कधी ना कधी तिला कसं आहे, माणसाला माहिती आहे का, माणसाला गुरमी असते. अंगात ज्या वेळेस असते का त्यावेळेस तिला गुरमी असेल. पण ती एकदा ही झालं, तिनं तिकडून दखलून दिलेली एकदा तिनं, नाही बडावलेली एकदा तिनं त्या पूजीनं, तेव्हा कळेल. टोलं दिलं का पुन्हा माझी किंमत कळेल तिला. मग तेव्हा माझ्याकडे मी टोलं बसणार इकडून, कुणीकडेच नाही. इकडे पण नाही तिकडे पण नाही. त्यावेळेस अशी झुरणार. मग पुन्हा कोंबडी झुरल्यागत 100% तिला झुरायला लावले. शेवट मी माघार घेत नाही, अजिबात माघार नाही. म्हणजे नाही, कसल्याही परिस्थितीत मी माघार घेत नाही.